हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचं युनिट बघत होतो क्लास 12चं, आणि ज्याच्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे प्रॉब्लेम्स ऑन एन्थाल्पी चेंज अँड वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. याच्या आधी आपण काही डेरिवेशन्स बघितले आणि त्या डेरिवेशन्सचा वापर करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. तर बघा, तर फॉर्म्युले कोणकोणते आहेत आपल्याजवळ हे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी. ज्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला आहे आपल्याजवळ डेल्टा एच इज इक्वल्स टू किंवा डेल्टा एच इज इक्वल्स टू काय असते, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. हा दुसरा फॉर्म्युला आहे, बरोबर. दुसरा फॉर्म्युला काय आपल्याला, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. आणखी एक फॉर्म्युला आहे वर्क डनचा, डब्ल्यू इज इक्वल्स टू. तर डब्ल्यू इज इक्वल्स टू असते मायनस डेल्टा एन जी आर टी. हा फॉर्म्युला आहे वर्क डनचा. आणि हे जे वर्क डन आहे हे कशामधलं आहे, हे आहे केमिकल रिॲक्शनमधलं. कशामधलं वर्क डन आहे, केमिकल रिॲक्शनमधलं. त्याच्यासोबतच आणखी एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ जो आपण याच्या आधी पण बघितलेला आहे डब्ल्यूचा. काय फॉर्म्युला आहे तो, मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. पी एक्सटर्नललाच तुम्ही मायनस पी पण लिहू शकता डेल्टा व्ही, बरोबर. याला म्हणतो आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क. काय म्हणतो याला, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. प्रेशर व्हॉल्यूम वर्क. तर वर्क डन इन केमिकल रिॲक्शन वेगळं, प्रेशर व्हॉल्यूम वर्क वेगळं, हे दोघांचे फॉर्म्युले आहेत. तर हे या चार फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला काय करायचे आहे, न्यूमरिकल सॉल्व करायचे आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता आपण या टॉपिकचे न्यूमरिकल बघू. तर न्यूमरिकल आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येक टॉपिकवरती किंवा प्रत्येक फॉर्म्युल्यावरती न्यूमरिकल आहे, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. आता बघा, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट नंबरचं न्यूमरिकल सॉल्व करू. गिवन डेटा. गिवन डेटा काय म्हणत आहे चेक करा. बघा, पहिले दिलेला आहे तुम्हाला कॅल्क्युलेट द वर्क डन इन ऑक्सिडेशन ऑफ 4 मोल्स ऑफ SO2. काय सांगितलं बा, कॅल्क्युलेट द वर्क डन. वर्क डन म्हणजे काय, डब्ल्यू. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि कशासाठी, इन ऑक्सिडेशन ऑफ 4 मोल्स ऑफ SO2. मोल्स ऑफ SO2 काय दिले आपल्याला, मोल्स ऑफ SO2. मोल्स ऑफ SO2. आणि हे किती दिले आपल्याला, 4 मोल. किती दिले, 4 मोल. पुढे काय म्हणते, ॲट 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे काय आहे, टेम्परेचर आहे. पुढे गेलो आणखी तर इफ दिलेलं काय आहे पहा, 2SO2 गॅस प्लस O2 गॅस आणि त्याच्यापासून भेटते आपल्याला 2SO3 गॅस. तर हे दिलेलं आहे आपल्याला. आरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, आर इज इक्वल्स टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. हे व्हॅल्यू दिली. नंतर स्टेट वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टीम और बाय द सिस्टीम. आणखी तुम्हाला काय स्टेट करायचं आहे, वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टीम और बाय द सिस्टीम. कसं ते पण आपण सांगू. त्याच्या आधी बघा, सर्वात आधी हे एक रिॲक्शन दिलेली आहे आणि इथं आपल्याला डब्ल्यू काढायचं आहे. मोल्स ऑफ SO2 किती दिले आपल्याला, 4. या रिॲक्शनमध्ये पण आपल्याला SO2 दिसते, पण SO2चे मोल किती आहेत इथं, तर इथं 2 दिसत आहे. आपल्याला किती पाहिजेत, 4 पाहिजेत. मग इथं 4 येण्यासाठी काय करणार आपण, या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय होणार, मल्टिप्लाय अबाव रिॲक्शन बाय 2. काय करायचं आहे, जे वरची रिॲक्शन आहे त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. का मल्टिप्लाय करत आहोत, कारण SO2 आपल्याला 4 मोल पाहिजे, इथं 2 मोलच आहे. मग 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 2 × 2 काय होणार इथं, 4 SO2 गॅस. त्यानंतर प्लस 2 न मल्टिप्लाय केलं तर इथं काय येणार, 2 O2 गॅस. तिकडे गेलो तर 2 न मल्टिप्लाय केलं तर इथं काय होणार, 4 SO3 गॅस, बरोबर. म्हणजे आपण 2 न काय केलं, मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला. मग आता झालं काय पहा, आता आपल्याला वर्क डन काढायचं आहे म्हणजे डब्ल्यू काढायचं आहे. हे केमिकल रिॲक्शन आहे. मग केमिकल रिॲक्शनसाठी जर तुम्हाला डब्ल्यू काढायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला असते. कोणता फॉर्म्युला आहे, तर देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एन जी आर टी. हा फॉर्म्युला आहे, बरोबर. पण याच्यामध्ये टेम्परेचर बघा डिग्री सेल्सिअसमध्ये आहे. आपल्याला टेम्परेचर कशामध्ये पाहिजे असते, केल्विनमध्ये. म्हणजे काय येणार इथं, 25 + 273.15, बरोबर.
आता हे कशामध्ये कन्वर्ट झालं, केल्विनमध्ये. आणि हे 25 जर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केले तर किती झाले, 298.15 कशामध्ये झालं, हे केल्विनमध्ये. आता पुढे बघा, आता काय करणार आपण, तर आर आणि टीच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत बघा, आर पण माहीत आहे, टी पण माहीत आहे, पण डेल्टा एन जी माहीत आहे का तुम्हाला, माहीत नाही. मग डेल्टा एन जी फाइंड आउट करणार आपण. टू फाइंड, काय फाइंड करावं लागेल, सर्वात आधी आपल्याला डेल्टा एन जी. आणि डेल्टा एन जीचा फॉर्म्युला काय असते, डेल्टा एन जी इज इक्वल्स टू N2 मायनस N1, बरोबर. आता हे N2 मायनस N1 काय आहे, तर हे नंबर ऑफ मोल्स आहेत गॅसियस प्रोडक्टचे आणि हे नंबर ऑफ मोल्स आहेत गॅसियस रिॲक्टंटचे. मग फ्रॉम रिॲक्शन, रिॲक्शनवरून काय दिसते तुम्हाला, फ्रॉम रिॲक्शन. आता रिॲक्शनमध्ये बघा N1 जर बघितला तुम्ही तर किती आहे, N1 हा रिॲक्टंटसाठी असतो. हे रिॲक्शन आपल्या कामाची नाही, आता हे रिॲक्शन आहे कारण मल्टिप्लाय केल्यावर हे रिॲक्शन आली. मग आता बघा हा रिॲक्टंट आहे, रिॲक्टंटसाठी गॅस बघा, हा गॅस किती आहे 4 प्लस हा पण गॅस आहे, हा किती आहे 2, म्हणजे रिॲक्टंटसाठी N1 किती आला 6. त्यानंतर प्रोडक्टसाठी काय असते N2. मग N2 किती आहे, तर हा गॅस आहे, किती आहे 4 आहे, म्हणजे N2 पण आपल्याला माहीत झाला, बरोबर. मग देअरफॉर डेल्टा एन जी काय होणार इथं, डेल्टा एन जी इज इक्वल्स टू N2 मायनस N1. मग N2 किती आहे आपला 4 मायनस N1 किती आला 6, 4 मायनस 6 किती -2, म्हणजे डेल्टा एन जी किती झाला आपला -2. डेल्टा एन जी फाइंड आउट केला आपण -2. मग आता पुढे बघा, आपल्याला डेल्टा एन जी माहीत आहे, आर माहीत आहे, टी माहीत आहे, म्हणजे आपण डब्ल्यू काढू शकतो. त्याआधी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता हे मी रफ करतो बघा इकडचं हा पार्ट. मग आता याच्यामध्ये काय येणार, सर्वात आधी आपण आता फॉर्म्युला आपल्याकडे आहे, व्हॅल्यू आपल्याला माहीत झाल्या, बरोबर. मग देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एन जी आर टी. मग काय होणार बघा, मायनस डेल्टा एन जी किती आला तुमचा -2, त्यानंतर इंटू आर किती होता 8.314. टेम्परेचर गिवन होतं तुम्हाला, किती होतं, तर हे होतं 298.15. किती होतं 298.15. मग आता हे मायनस मायनस काय होऊन जाणार प्लस, आणि इथं काय येणार 2 इंटू 8.314 इंटू 298.15, बरोबर. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करणार, तर हे सर्व मल्टिप्लायमध्ये आहेत बघा, साईन प्लस आहे पण सर्व मल्टिप्लायमध्ये आहेत, याचा लॉग याचा लॉग याचा लॉग, तिघांच्या लॉगची ॲडिशन, जे आन्सर येणार त्याचा अँटी लॉग, हे तुम्हाला काढायचं आहे. मग आपण एक तुम्हाला सॉल्व करून दाखवतो मी बघा. सर्वात आधी 2चा लॉग काय येणार, 2चा लॉग येणार 0.3010. 8.314चा लॉग 0. किती येते 9198. चेक करून घ्या एकदा. 83मध्ये 14, 83मध्ये 1, त्यानंतर 4, 9198. याचा 298.15चा काय येणार 2.29मध्ये 8 आणि 1चा मेन डिफरन्स, 29मध्ये 8 आणि 1चा मेन डिफरन्स म्हणजे 4743. किती येते हे 4743. या सर्वांच्या लॉगची काय येणार ॲडिशन, का कारण सर्व मल्टिप्लायमध्ये आहेत. मग काय होणार चेक करा. 8 आणि 3 11, कॅरी 1, 2 9 11, 4 15, 5 कॅरी 1, 2 आणि 3 5, 9 आणि 3 12 आणि 4 16, कॅरी 1 किती झाले 3. आता याचा काय काढणार आपण अँटीलॉग, म्हणजे काय येणार 65मध्ये 5 आणि 3चा मेन डिफरन्स. अँटीलॉग काढायचा आपल्याला 65मध्ये 5, 65मध्ये 5 आणि कितीचा 1चा मेन डिफरन्स आहे. तर 1चा मेन डिफरन्स आहे 1, म्हणजे 4520. किती आलं हे 4520. एक डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा असते. इंटू 10ची पॉवर किती आहे इथं 3, बरोबर. म्हणजे तुमचा ॲन्सर किती आलं पहा, हे साईन आहे प्लस, त्यानंतर ॲन्सर आलं 4.520 इंटू 10⁻³ हा काय आहे डब्ल्यू. डब्ल्यूचं युनिट काय असेल तर आरची व्हॅल्यू तुम्ही जूलवाली घेतली होती, म्हणजे इथं डब्ल्यू जो आहे तो कशामध्ये येणार जूलमध्ये. हा आपण फाइंड आउट केला. मग इथं डब्ल्यूचं जे साईन आहे जे प्लस आलं आणि डब्ल्यूचं साईन प्लस आहे म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम आहे की ऑन द सिस्टीम आहे. म्हणजे काय म्हणणार आपण हिअर डब्ल्यू काय आहे पॉझिटिव्ह आहे, हेन्स म्हणून काय म्हणणार आपण हेन्स वर्क इज डन ऑन द सिस्टीम. काय म्हणणार वर्क इज डन ऑन द सिस्टीम. जर सिस्टीमवर वर्क झालं तरच डब्ल्यू काय असते पॉझिटिव्ह असते, हे आपल्याला माहिती आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण सेम याच टॉपिकचं पुढचं एक्झाम्पल बघू. सोपे एक्झाम्पल आहे, जास्त लॉग कॅल्क्युलेशनही करण्याची गरज नाही. बघितलं आपण इझिली लॉग कॅल्क्युलेशन पण झाले. फॉर्म्युला
वापरायचा आहे आणि या रिॲक्शनवरून तुम्हाला हे समजलं पाहिजे की डेल्टा एन कसा काढायचा. आता पुढचा प्रॉब्लेम बघू आपण याच टॉपिकचा. सेकंड नंबर, गिवन डेटा चेक करा. बघा आता पुढे दिलेला आहे तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण. कॅल्क्युलेट, काय म्हणत आहे पहा, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क इन द ऑक्सिडेशन ऑफ 1 मोल ऑफ HCl ॲट 200 डिग्री सेल्सिअस अकॉर्डिंग टू द रिॲक्शन. बघा काय सांगितलं सर्वात आधी, कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ वर्क डन, म्हणजे आपल्याला काढायचं काय आहे, W काढायचं आहे, म्हणजे W इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढे काय म्हणते, याच्यामध्ये 2 केसेस आहेत, ज्याच्यामध्ये A नंबरची केस पाहू आपण आधी, नंतर B नंबर पाहू. A नंबरला काय म्हणते पहा, ऑक्सिडेशन ऑफ 1 मोल ऑफ HCl. काय दिलं आपल्याला, 1 मोल ऑफ HCl, म्हणजे मोल ऑफ HCl दिलं आपल्याला, मोल्स ऑफ HCl, आणि किती आहे 1 मोल. किती दिले आपल्याला 1 मोल. नंतर पुढे काय म्हणते, ॲट 200 डिग्री सेल्सिअस, 200 डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे टेम्परेचर आहे बरोबर, पण टेम्परेचर आपल्याला केल्विनमध्ये पाहिजे, म्हणजे काय येणार 200 प्लस 273.15 म्हणजे किती झाले 473.15 कशामध्ये, केल्विनमध्ये. पुढे काय दिलं आपल्याला, रिॲक्शन दिली. रिॲक्शन काय आहे, 4 HCl गॅस, त्यानंतर आहे प्लस O2 गॅस, त्यानंतर आणखी पुढे जर गेलो तर 2Cl2 गॅस, त्यानंतर आणखी दिलेलं आहे आपल्याला 2H2O गॅस, 2H2O गॅस. हे रिॲक्शन दिले. हे A नंबरची केस आहे. त्यानंतर B नंबर आपण नंतर सॉल्व करू, आधी A नंबर पाहून घ्या, चेक करा. बघा काय सांगितलं, तर हे रिॲक्शन आहे, पण आपल्याला मोल्स ऑफ HCl किती दिलेला आहे 1. इथं किती आहे HCl पहा बरं, इथं HCl 4 आहे, आपल्याला इथं 1 पाहिजे. मग आपल्याला 4ला 1 करायचं आहे. मग कसं होईल 4ला 1, तर एक तर आपण काय करत असतो बघा, रिॲक्शनमध्ये आपण 2च गोष्टी करू शकतो. एक तर आपण रिॲक्शनला मल्टिप्लाय करू शकतो, एक तर रिॲक्शनला डिवाइड करू शकतो. आता इथं 4 मोल आहे, आपल्याला 1 मोल पाहिजे. जर याला आपण 4नं डिवाइड केलं तर 4/4 किती होणार, 1 होणार. म्हणून मी काय लिहितो इथं, डिवाइड अबाव रिॲक्शन बाय, कितीनं डिवाइड करायचं आहे, बाय 4. का 4नं डिवाइड केलं, कारण 4नं जर 4ला डिवाइड केलं तर आन्सर किती येणार 1, आणि HCl आपल्याला 1 मोल पाहिजे. मग काय होणार बघा, इथं 4नं जर डिवाइड केलं तर इथं काय होणार, इथं येणार 4/4, काय येणार HCl गॅस आहे, प्लस इथं काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे, म्हणजे काय येणार 1/4 O2, हा पण काय आहे गॅस आहे. इकडे जर गेलं तर 2/4 Cl2 गॅस आहे, प्लस हा 2/4 काय H2O, हा पण काय आहे गॅस आहे बरोबर. म्हणजे आता रिॲक्शन काय होणार चेक करा. तर 4/4 किती होणार 1 होणार, म्हणजे 1 काय येणार इथं HCl गॅस, प्लस इथं 1/4 जसंचं तसं 1/4 O2, आणि हा काय आहे गॅस. त्या साईडला पहा 2/4 म्हणजे इथं 2 1चा 2 2चा म्हणजे काय येणार 1/2 Cl2 गॅस, प्लस त्यानंतर इथं 2/4 म्हणजे 2 1चा 2 2चा 4 म्हणजे 1/2 काय झालं इथं 1/2 H2O, आणि हा पण काय आहे गॅस बरोबर. तर हे झाली आपली रिॲक्शन. आपल्याला काय काढायचं आहे, W काढायचं आहे. मग रिॲक्शन आहे W काढायचं आहे, म्हणजे W इज इक्वल टू काय असते, मायनस डेल्टा NGRT, हा फॉर्म्युला आहे. R बघा, T तुम्हाला माहिती आहे, R माहीत नाही, पण R तुम्ही घेऊ शकता, त्याची व्हॅल्यू माहीतच पाहिजे तुम्हाला, 8.314 जूल पर केल्विन पर मोल, हे व्हॅल्यू फिक्स आहे. मग आता डेल्टा NG आपल्याला माहीत नाही, म्हणून काय करतो मी इथं टू फाइंड, काय फाइंड करायचं आपल्याला, डेल्टा NG. मग आता डेल्टा NG फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय असते, डेल्टा NG इज इक्वल्स टू काय येणार N2 मायनस N1, हे माहिती झालं आपल्याला. मग पुढे काय करणार आपण आता, फ्रॉम रिॲक्शन. आता रिॲक्शनवरून काय दिसते तुम्हाला सांगा बरं, रिॲक्शनवरून N1 किती आहे, तर N1 म्हणजे रिॲक्टंटसाठी गॅस. हे पहा, हा पण गॅस आहे, हा पण गॅस आहे. हा किती आहे 1, प्लस हा किती आहे 1/4 बरोबर. म्हणजे किती झालं, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 × 1 किती 4 प्लस 1 म्हणजे किती 5/4. त्यानंतर N2 बघा, N2 कोणासाठी, प्रोडक्टसाठी गॅस, तर हा पण गॅस आहे, हा पण गॅस आहे बरोबर, प्रोडक्टसाठी पाहिजे आपल्याला. तर हा आहे 1/2 प्लस हा किती आहे 1/2, आणि 1/2 प्लस 1/2 किती होते, तर हा अर्धा आणि हा अर्धा काय होणार 1.
N2 N1 माहीत झाला. मग देअरफोर डेल्टा एन जी काय झाला, देअरफोर डेल्टा एन जी काय असते N2 मायनस N1. मग N2 किती आहे आपला 1 मायनस N1 किती आहे 5/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल आता बघा, तर 4 × 1 झाले 4 मायनस 5, 4 मायनस 5 किती -1, -1 बाय किती 4, -1/4. म्हणजे तुम्ही इथं काय फाइंड आउट केला, डेल्टा एन जी फाइंड आउट केला -1/4. मग आता तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, आपल्याला काय काढायचं आहे, डब्ल्यू काढायचं आहे. मग डेल्टा एन जी माहीत झाला. मग आता स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही आधी. मग आता हा पार्ट मी रफ करतो. आपल्याला डब्ल्यू काढायचा होता, टेम्परेचर आहे 473.15. मग काय होणार आता चेक करा. तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, काय दिलेलं आहे आपल्याला, डेल्टा एन जी माहीत झाला. मग डब्ल्यू कसा काढणार आपण, देअरफोर डब्ल्यू इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असते, मायनस डेल्टा एन जी आर टी. मग काय होणार बघा, मायनस डेल्टा एन जी किती आहे, तर डेल्टा एन जी आहे -1/4. मग इथं पुट केला आपण -1/4. आर माहीतच असते 8.314. त्यानंतर इंटू टी किती होता आपला, तर टी होता 473.15. 473.15. मग काय होणार आहे बघा, मायनस मायनस काय होणार प्लस, बरोबर. त्यानंतर वरती 1 × 8.314, 8.314 इंटू 473.15 आणि डिवाइडमध्ये किती आहे इथं 4, डिवाइडमध्ये किती आहे 4. मग आता कसं सॉल्व करणार आपण बघा, लॉग कॅल्क्युलेशन तुम्हाला आले पाहिजेत. आता मी हे एवढं सॉल्व करत बसत नाही, तुम्हाला लॉग आले पाहिजेत, तुम्ही सॉल्व करू शकता, कारण त्याच्यामध्ये आपला वेळ जाईल. कसं करायचं ते सांगतो मी. याचा लॉग काढा, याचा लॉग काढा, दोघांच्या लॉगची ॲडिशन, कारण हे मल्टिप्लायमध्ये आहे. जे ॲडिशन आली त्याच्यामधून याचा लॉग सबस्ट्रॅक्ट करा, कारण हा डिवाइडमध्ये आहे, बरोबर. आणि सबस्ट्रॅक्शन केल्यावर जे आन्सर येईल त्याचा अँटी लॉग काढा, म्हणजे इथून प्लस साईन आणि तुम्हाला डब्ल्यू भेटेल. आणि युनिट काय येणार जूल, कारण आर घेतला तुम्ही 8.314 म्हणजे आन्सर काय येणार जूल. म्हणजे डब्ल्यू काढला तुम्ही कशामध्ये, जूलमध्ये. पण डब्ल्यूचं साईन काय आलं, प्लस आलं. आणि साईन जर पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय सांगणार तुम्ही, साईन जर पॉझिटिव्ह असेल तर काय असेल, हिअर डब्ल्यू काय आहे पॉझिटिव्ह, हेन्स वर्क इज डन, काय येणार वर्क इज डन ऑन द सिस्टीम, काय येणार वर्क इज डन ऑन द सिस्टीम, कारण डब्ल्यू काय आला इथं पॉझिटिव्ह आला. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग हे आपली ए नंबरची केस झाली. आता सेम याच प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बी नंबरची पण केस दिलेली आहे. मग ते पण तुम्हाला सॉल्व करावं लागेल. सेम अशाच पद्धतीनं करणार आपण सॉल्व. इझी न्यूमरिकल आहे. लॉग कॅल्क्युलेशन येणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत लॉग कॅल्क्युलेशन येणार नाही न्यूमरिकल सॉल्व करता येणार नाही. तर लॉग कॅल्क्युलेशन शिकून घ्या. याच्यामधली आपण बी नंबरची केस पाहू. तर बी नंबरला काय म्हणत आहे पहा, डिकम्पोजिशन ऑफ 1 मोल ऑफ NO. काय सांगितलं, 1 मोल ऑफ NO म्हणजे आपल्याला दिलं मोल ऑफ NO आणि किती दिला हा 1 मोल ऑफ NO ॲट 300 डिग्री सेल्सिअस. 300 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे टेम्परेचर आहे, पण आपल्याला टेम्परेचर केल्विनमध्ये पाहिजे. म्हणजे काय येणार 300 प्लस 273.15 म्हणजे 3 + 2 किती झाले 573.15 केल्विनमध्ये. हे ॲडिशन करून घे जा, केल्विनमध्ये आलं. पुढे काय म्हणते, फॉर द रिॲक्शन काय पहा 2 NO हा आहे गॅस, त्यानंतर इकडे आहे N2, त्यानंतर गॅस प्लस O2 आणि हा पण काय आहे गॅस. हे आपल्याला गिवन आहे. मग प्रॉब्लेम सॉल्व करू. आता आपण कसं सॉल्व करणार बघा. सर्वात आधी तर NO जो आहे इथं तो 2 आहे, पण तुम्हाला NO सांगितला किती पहा, मोल्स ऑफ NO किती सांगितला 1, म्हणजे इथं 1 आला पाहिजे. मग 1 येण्यासाठी काय करावं लागेल, या इक्वेशनला 2 ने डिवाइड करावं लागेल, कारण 2 कॅन्सल होईल, आन्सर किती येईल 1. म्हणजे काय म्हणणार आपण इथं, डिवाइड अबाव रिॲक्शन बाय कितीनं डिवाइड करणार आपण 2 न डिवाइड करा. 2 न डिवाइड केलं तर इथं काय होणार 2 काय होणार कॅन्सल, म्हणजे इथं 1 राहणार NO गॅस. इकडे 2 न इथं काही नाही म्हणजे 1 आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 1च्या डिवाइडमध्ये काय येणार इथं 2, 1च्या डिवाइडमध्ये 2, हा N2 गॅस प्लस इथं काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 1च्या डिवाइडमध्ये 2 काय येणार O2 गॅस, बरोबर. मग देअरफॉर रिॲक्शन माहीत झाली आपल्याला, तर डब्ल्यूचा फॉर्म्युला काय असते मायनस डेल्टा NG/RT. पण आपल्याला डेल्टा NG माहीत नाही, मग काय करणार आपण 2 फाइंड करायचं आपल्याला डेल्टा NG. मग आता डेल्टा NG कसा फाइंड आउट करणार ते बघू आता आपण. तर डेल्टा NGचा फॉर्म्युला काय असते, डेल्टा NG इज इक्वल्स टू N2 - N1.
मग आता N2 आणि N1 हे आपण रिॲक्शनवरून लिहू शकतो, म्हणून मी इथं लिहितो फ्रॉम रिॲक्शन. मग रिॲक्शनवरून काय होणार सांगा, तर रिॲक्शनवरून आपल्याला N1 भेटेल आणि N2 भेटेल. किती येणार चेक करा. N1 किती आहे, तर हे रिॲक्शन आहे, आता हे नाही आपले, हे रिॲक्शन आहे, डिवाइड केल्यानंतर हे रिॲक्शन आणि हा गॅस आहे, किती आहे 1. त्यानंतर प्रोडक्टसाठी बघा, हा 1/2 हा 1/2, बरोबर, दोन्ही किती झाले 1/2, म्हणजे N2 काय झाला 1/2 प्लस 1/2. मग 1/2 प्लस 1/2 किती झाले, तर 1/2 प्लस 1/2 किती होणार 1. ठीक आहे, हाफ प्लस हाफ किती झाले 1. मग डेल्टा एन जी काय होणार, देअरफॉर डेल्टा एन जी इज इक्वल्स टू N2 मायनस N1. मग 1 मायनस 1 दोन्ही 1 आहेत दिलेलं तुम्हाला, आणि 1 मायनस 1 किती 0, म्हणजे डेल्टा एन जी किती झाला तुमचा इथं 0. आणि डेल्टा एन जी जर 0 झाला तर डब्ल्यू काय होणार, देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एन जी आर टी. बाकीच्या व्हॅल्यू पुट करायचंही काम नाही, मायनस डेल्टा एन जी किती आहे 0 आणि पुढे आर टी 0 कशालाही मल्टिप्लाय करा, आन्सर काय येणार 0, म्हणजे डब्ल्यू काय झाला 0 झाला, म्हणजे नो वर्क डन बाय द सिस्टीम आहे ना. डब्ल्यू जर 0 आला म्हणजे इथं वर्क डन झालेलं नाही आहे, बरोबर, वर्क डन 0 आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हे सेकंड न्यूमरिकल बघितलं आपण या टॉपिकचं. अजून आपण या टॉपिकवरती न्यूमरिकल बघू. तर न्यूमरिकल बघण्यासाठी तुमचे फॉर्म्युले क्लिअर असणं गरजेचे आहे. जर फॉर्म्युले क्लिअर असले तर इझिली तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करू शकता, हार्ड नाही आहेत. चेक करा पुढचं 3rd नंबरचं न्यूमरिकल, गिवन डेटा 3rd नंबर. बघा काय म्हणत आहे, कॅल्क्युलेट द वर्क डन. काय सांगितलं, कॅल्क्युलेट काय करायचं आहे तुम्हाला, वर्क डन काढायचं आहे, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल्स टू काय येणार क्वेश्चन मार्क. पुढे काय म्हणते, अँड कमेंट ऑन वर्क डन वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टीम ऑर बाय द सिस्टीम. सिस्टीमनं वर्क केलं की सिस्टीमवरती वर्क झालं त्याच्यावर कमेंट करा. फॉर द डिकम्पोजिशन ऑफ 2 मोल्स ऑफ NH4, काय दिलं आपल्याला 2 मोल्स ऑफ NH4NO3. म्हणजे काय 2 मोल्स म्हणजे आपल्याला मोल्स दिले, कोणाचे मोल्स ऑफ NH4NO3. NH4NO3 किती दिले 2 मोल दिले आपल्याला. पुढे काय म्हणते, ॲट 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे काय आहे टेम्परेचर आहे, पण टेम्परेचर आपल्याला कशामध्ये पाहिजे केल्विनमध्ये. मग काय होणार 100 मध्ये किती ॲड करणार 273.15. आता कशामध्ये झालं केल्विनमध्ये, म्हणजे किती झाले 373.15 कशामध्ये केल्विनमध्ये. पुढे काय म्हणते, रिॲक्शन दिली आपल्याला, रिॲक्शन काय आहे पहा NH4NO3 आणि हा काय आहे सॉलिड. इकडे दिलेला आपल्याला N2O काय गॅस, त्यानंतर आहे 2H2O आणि हा पण काय गॅस. त्यानंतर बस एवढंच दिलेलं आहे तुम्हाला. चेक करा आता. बघा काय करणार आपण, सर्वात आधी NH4NO3चे मोल 2 आहेत, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, आपल्याला 2 पाहिजे. मग इथं 2 कसं येणार, जेव्हा तुम्ही या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करणार 2 × 1 किती होणार 2, बरोबर. म्हणजे काय करणार आपण मल्टिप्लाय अबाव इक्वेशन, अबाव रिॲक्शन म्हणा किंवा इक्वेशन म्हणा, अबाव रिॲक्शन बाय 2 न मल्टिप्लाय करू. 2 न मल्टिप्लाय केलं 2 × 1 काय होणार इथं 2 NH4NO3 पण काय दिलेला आहे सॉलिड आहे. इकडे गेलो 2 न केलं तर 2N2O गॅस, प्लस 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 × 2 4H2O गॅस, बरोबर. हे आपल्याला माहिती झालं. आता पुढे काय करणार आपण, आपल्याला काढायचा आहे डब्ल्यू. मग डब्ल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याला, डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एन जी आर टी, बरोबर. फॉर्म्युला आहे मायनस डेल्टा एन जी आर टी. मग डेल्टा एन जी तुम्हाला माहिती आहे का, चेक करा याच्यामध्ये, माहीत नाही. मग काय करणार आपण, सर्वात आधी काय फाइंड करणार आपण डेल्टा एन जी. आणि डेल्टा एन जी कसा काढत असतो आपण, डेल्टा एन जी इज इक्वल्स टू काय असते N2 मायनस N1. हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. मग आपल्याला N2 आणि N1 कुठून भेटतात, रिॲक्शनवरून भेटतात, म्हणून काय लिहितो मी इथं फ्रॉम रिॲक्शन. आणि रिॲक्शन जर बघितली तुम्ही तर N1 आणि N2च्या व्हॅल्यू सांगू शकता कशा येतील. बघा N1 म्हणजे रिॲक्टंटसाठी गॅस. तर बघा रिॲक्टंटमध्ये इथं सॉलिड आहे, गॅस नाही आहे म्हणजे किती
0. N1 किती झाला 0. इथं 2 नाही घ्यायचं, हा सॉलिड आहे, आपल्याला गॅस पाहिजे. हा जी काय इंडिकेट करते, इथं गॅस इंडिकेट करते, तर रिॲक्टंटमध्ये गॅस नाही आहे म्हणजे N1 काय झाला 0. N2 किती झाला पहा, N2 किती आहे, हा गॅस आहे, हा गॅस आहे, हा 2 आहे, हा 4 आहे, म्हणजे काय येणार 2 + 4 म्हणजे किती झाले 6. म्हणजे N2 किती आहे इथं 6. मग देअरफॉर डेल्टा Ng किती झाला, डेल्टा Ng काय असते N2 - N1. मग 6 - 0 आणि 6 - 0 म्हणजे किती, 6 - 0 म्हणजे किती 6, बरोबर. मग डेल्टा Ng आपण फाइंड आउट केला, तो किती आला आपला 6. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता हे मी रफ करतो, बरोबर. टेम्परेचर आहे आपलं 373.15 केल्विन. मग आता सेम तो फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आता व्हॅल्यू पुट करू, अशाच पद्धतीनं सॉल्व करा. मग देअरफॉर W = -डेल्टा Ng/RT हा फॉर्म्युला. मग मायनस डेल्टा Ng किती आला आपला 6, R किती आहे 8.314 फिक्स आहे, आणि टेम्परेचर किती आला आपलं 373.15, बरोबर. मग आता कसं सॉल्व करणार, याचा लॉग, याचा लॉग, याचा लॉग, तिघांच्या लॉगची ॲडिशन, आणि जे आन्सर येणार त्याचा काय काढणार आपण अँटीलॉग काढणार, बरोबर. मग हा अँटीलॉग काढल्यानंतर तुम्हाला काहीतरी आन्सर भेटेल, पण हे निगेटिव्ह साईन आहे म्हणून निगेटिव्ह. आता या तिघांच्या लॉगची ॲडिशन करा, जे आन्सर येणार त्याचा अँटीलॉग. अँटीलॉग आल्यावर ते आन्सर इथं पुट करा. तर आपलं हे वर्क डन आहे 8.314 घेतलं म्हणजे आन्सर कशामध्ये येणार जूलमध्ये. म्हणजे आपण इथं W फाइंड आउट केला आणि या Wचा आन्सर कशामध्ये आलं इथं जूलमध्ये आलं, बरोबर. म्हणजे महत्त्वाचं आहे, सर्व एकाच टाईपचे आपण प्रॉब्लेम बघितले, वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला डेल्टा Ng काढता आला पाहिजे, आणि हा जो डेल्टा Ng असते हा कोणासाठी असते, तर डेल्टा Ng हा गॅससाठी असते. मग डेल्टा Ngचा फॉर्म्युला असते N2 - N1. N2 म्हणजे गॅसचे मोल्स कोणासाठी, प्रोडक्टसाठी, आणि N1 म्हणजे काय गॅसचे मोल कोणासाठी, रिॲक्टंटसाठी. जर सॉलिड असेल तर 0 घ्यायचं, लिक्विड असेल तर 0 घ्यायचं, ते घ्यायचं नाही, आपल्याला गॅस पाहिजे, बरोबर. ह्या बेसिक गोष्टी ध्यानामध्ये ठेवा, म्हणजे वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शनवरचे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आणखी पण न्यूमरिकल बघायचे आहेत, फक्त आपण याच्यामध्ये वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन बघितलं. पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे प्रॉब्लेम्स कशावरती, एन्थाल्पी चेंजवरती, ते पण आपले बाकी आहे, तर ते आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊ. त्याआधी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. त्याच्यासोबतच या चॅप्टरच्या फ्री नोट्ससाठी, ऑनलाईन MCQ टेस्टसाठी, डाऊट सॉल्व करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि ते चॅनल जॉईन करण्यासाठी आधी टेलिग्राम ॲप डाउनलोड करा, नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा.